नमस्कार. ट्रिक्स कट्टा मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण मराठी भाषेतील पहिले ग्रंथ, पुस्तक, कवी यांची माहिती पाहणार आहोत आणि हे माहिती कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज. कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला काव्यग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार महिंबट यांना म्हटले जाते व त्यांचा लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ आहे. मराठीतील आद्य कवयित्री महदंबा यांना म्हटले जाते. मराठी भाषेतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर या आहेत. पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड ही आहे. पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही आहे व ती बाबा पद्मनजी यांनी लिहिली आहे. मराठी भाषेतील पहिले नाटक सीता स्वयंवर व ते विष्णुदास भावे यांनी लिहिलेले आहे. मराठी भाषेतील पहिले नियतकालिक म्हणजे वृत्तपत्र दर्पण हे आहे. ते 1832 साली सुरू केले गेले. त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. पहिले मराठी दैनिक ज्ञानप्रकाश हे आहे आणि मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन हे आहे. मराठीतील पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी तो लिहिला. मराठीतील पहिला कथासंग्रह स्फुट गोष्टी जो हरिनारायण आपटे यांनी लिहिला आहे. मराठीतील पहिली आत्मकथा माझी जन्मठेक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आहे. पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. बहिणाबाई चौधरी या मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांना म्हटले जाते. पहिले मराठी साप्ताहिक प्रभाकर हे आहे. आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत म्हणजेच कृष्णाची केशव दामले हे आहेत. तर हे होते मराठी भाषेतील पहिले ग्रंथ, पुस्तक, कवी. पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेतील कवी, लेखक व त्यांची टोपणनावे पाहणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.